सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएमला आव्हान दिलेलं आहे। पुन्हा बॅलेट पेपरवरती ग्रामस्थ येत्या 3 डिसेंबरला मतदान घेणार आहेत। त्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केलेली आहे। माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा विजय झाला तर भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव झालेला आहे। मात्र माळशिरस विधानसभेतील मारकडवाडीमध्ये या ग्रामस्थांकडून आमदार राम सातपुते यांना लीड मिळाली आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत शंका व्यक्त केली असून पारंपरिक हे गाव उत्तम जानकर यांच्या विचारांशी असून या गावातून राम सातपुते यांना लीड कशी मिळू शकते असा सवाल देखील या स्थानिकांनी उपस्थित केला। आता पोलिंग एजंट तिथं असताना माझ्या पत्नीचं बटन दाबलं, आवाज रस्त्याच्या बाहेर आल्यानंतर आला, घराच्या बाहेर आल्या त्या दरवाजा बाहेर आल्यानंतर आला। मी अधिकाऱ्यांना विचारलं असं का, तर ते म्हणले लेट आवाज येतो। मग या अशा थोड्या शंका वाटते, तर पुन्हा एकदा मतदान कुठल्याही माध्यमातून प्रशासनाने घ्यावं अशी माझी विनंती आहे। आमच्या गावात साधारण 24पैकी 1900 काय पोल झाले, 1905 पोल झाले, तर शंका अशी वाटते की मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जाते 1000 किती 3 आणि चेअरमन साहेबाला 850। मग ह्याच्यासाठी आम्हाला फिर निवडणूक आम्ही घेऊ शकणार आहे। आमच्या गावात एवढं मतदान आमदार साहेब चेअरमन साहेबाच्या विरोधात जाऊ शकत नाही, जानकर साहेबाच्या विरोधात एवढं मतदान जाऊ शकत नाही। त्याबद्दल आम्हाला पूर्ण गावाचा विरोध आहे याबद्दल।